द वॉइस विस्टा प्रेझेंट्स लाईफ बियॉन्ड किचन कॅन्डिड पॉडकास्ट सिरीज अर्थात वन टेक अनएडिटेड पॉडकास्ट सिरीज. In this episode, we feature Meena Patankar, a homemaker turned artist whose creativity knows no bounds. मीना यांनी आम्हाला दाखवून दिलंय की स्वयंपाकघर हा जीवनाचा एक भाग आहे आणि कलात्मक अभिव्यक्ती कुठेही फुलू शकते. त्यांच्या कलेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील मागणी आहे. संसाराला प्राधान्य देत कला आणि आवड यांचा सुंदर संगम म्हणजे मीनाताईंचा प्रेरणादायी प्रवास. तुम्हालाही त्यांच्या प्रेरणेचं सिक्रेट जाणून घ्यायचंय तर नक्की बघा कॅन्डिड पॉडकास्ट लाईफ बियॉन्ड किचन. नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते व्हॉइस विस्टा व्हेंचर बाय पूजा प्रसून या पॉडकास्टमध्ये. आणि तुम्ही पाहत आहात लाईफ बियॉन्ड किचन हा आपला आजचा गाजलेला शो. जो शो आणि जो कार्यक्रम तुम्हाला खूप आवडतोय आणि त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही देत आहात. तुम्हाला तर माहितीच आहे, लाईफ बियॉन्ड किचन या कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रात वेगवेगळ्या कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तिमत्वांना, महिलांना भेटत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो. आजही आपल्या या कार्यक्रमामध्ये असंच एक आदरणीय व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांच्या क्षेत्राबद्दल आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. तेव्हा मी आज इथे आपल्या या शो मध्ये आमंत्रित करते मीना पाटणकर यांना. मीनाताई, लाईफ बियॉन्ड किचन या आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. प्लीज या. वेलकम मीनाताई. थँक्यू सो मच. लाईफ बियॉन्ड किचन या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आम्ही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत तुमच्या या क्षेत्राबद्दल. तर मला सुरुवातीला तुमच्या स्वतःबद्दल सांगा की तुमचा हा जो कलेचा हा प्रकार आहे, याबद्दलची तुमची आवड तुम्ही कशी निर्माण झाली? तुम्हाला आधीपासूनच रस होता की ठरवून तुम्ही या क्षेत्रात आलात? तुमच्या क्षेत्राबद्दल, या सगळ्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती आधी सांगा. पहिल्यांदा तुमच्या सगळ्या टीमचं आणि ह्या शोचं मला इन्व्हाइट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. ऍक्च्युली आता सुरुवात करायचीच असेल तर लहानपण माझं खूप लहानशा गावात गेलं. 2000 वस्तीचं गाव होतं, इथे छोट्या गावात गेलं. त्यामुळे मी काही कलेविलेशी काही माझा संबंध कधीच आला नाही. 8वी 9वीत गेल्यानंतर मला स्कॉलरशिप होती. देन मग मी माझं पुढचं जे स्कूलिंग होतं 3 वर्ष ते पाचगणीला हॉस्टेलमध्ये झालं, संजीवन विद्यालयामध्ये. त्याच्यानंतर परत कॉलेज BSc केलं मी सोलापूरला. त्यानंतर मेडिकल कॉलेजला मी DMLT केलं औरंगाबादला. लग्न झाल्यानंतर मी इथे आले. थोडीशी आवड होती, वाटत होतं की आपण काहीतरी चित्रबित्र काढू शकतो, काहीतरी करू शकतो. ते करायची पण मी. मग मला मुली झाल्या, दोन्ही संसार त्यात सगळे अडकलेले होते. कधी खरं म्हणजे असं ना डोक्यातच आलं नाही की आपण असं काहीतरी करूयात वेगळं आणि अमुक करूयात, चित्र काढूयात, शिकायला जाऊयात. शिकलेली मी अजूनही नाहीये, मी काहीही शिकलेली नाही. जे काय शिकले ते YouTube बघून जेवढं मला जमतंय तेवढं मी शिकले. इच्छा खूप आहे आणि आता वेळही आहे, त्यामुळे जाणार आहे नक्की शिकायला. रेग्युलर जे प्रोफेशनल ट्रेनिंग असतं ते घ्यायचंय मला, ते मी आता करणार आहे. तर मी मग असं मुलींच्या कपड्यांवरती घरातल्या काय बेडशीट्स करेन, पिलो कव्हर्स करेन, असं मी करत होते. पण ऍक्च्युली मी ह्याच्यात करायला लागले हे माझ्या मुली मोठ्या झाल्या. त्या मोठ्या झाल्या. माझी मुलगी एक तर आर्किटेक्ट झाली आणि मग ती बाहेर पण पडली, घराच्या बाहेर कामासाठी, कॉलेजसाठी. त्याच्यानंतर मग मला इतका मोकळा वेळ असायचा घरामध्ये आणि मला अप्रिसिएशन खूप मिळत होतं त्यांच्या कपड्यांवरती किंवा घरामध्ये मी काय जे डेकोरेशन काय करत होते त्याच्यासाठी. पण कधी असं विचारही मनात आला नाही की प्रोफेशनल करूयात किंवा जास्त वाढवूयात आपली हीच कला. ते झाल्यानंतर मात्र मला असं वाटलं एखाद दिवशी की आपण मला सुरुवात मी वारलीनी केली. पहिल्यांदा मी वारली करत होते आणि तेव्हा सुरुवात करताना मला येत होतं ते. पण असं वाटलं की चला आपण एक 7, 8, 10 कुर्तीज वरती करूयात किंवा ड्रेस मटेरियल वरती करूयात. मग ते कुर्तीज वरती करायला साईज हे ते बरेच प्रॉब्लेम्स होते. म्हणलं ड्रेस मटेरियल करूयात. मी पहिल्यांदा माझी बहीण आणि आम्ही टुगेदर करत होतो त्यावेळेला काम. म्हणलं चल ग कोणी आपण करायचं का दोघी जणी मिळून, आणि आम्ही ते सुरू केलं. तर आम्ही पहिल्यांदा 10 फक्त कुर्तीज बनवल्या वारली पेंटिंगच्या. आणि आमच्याच मैत्रिणींना आम्ही इन्व्हाइट करून त्यांना ते दाखवलं. त्यांना ते एवढं आवडलं की खूपच छान झालंय. तर म्हणे तू आम्हाला विकत देशील.
त्यांना तोपर्यंत मी हे पण सांगितलं नव्हतं की मी हे विक्रीसाठी केलं. म्हणलं हो मी हे विकायसाठीच केलेलं आहे, तर तुम्ही हवं असेल तर ते घेऊ शकता. ते गेलं, ते 10च्या 10 इतके फटाफट गेल्यावर उत्साह वाटला. मग त्याच्यानंतर म्हणजे मोठ्या प्रमाणावरती मग एक्झिबिशन्स करायला लागलो. मग कुर्तीज आम्ही शिवून घेत होतो कुर्ती, आणि मग मुंबईहून सप्लाय घेऊन यायचा, मोठा उद्योग सुरू केला असा वारलीच मध्ये. बाकी काही मी तोपर्यंत करत नव्हते. मग साड्या एक वर्ष असं झालं की मग मी एक्झिबिशन्स करायला लागलो. साड्यांचं एक्झिबिशन्स पण मी केली. त्यालाही खूप म्हणजे ते खूप माझं हळूहळू म्हणजे अगदी 10 पीसेसनी जी सुरुवात केली होती ती 350-400 ड्रेस मटेरियल्स करून मुंबईमध्ये मोठं एक्झिबिशन करण्यापर्यंत आम्ही पोहोचलो होतो. पण काही सर्कमस्टन्सेसमुळे मग नंतर ते थोडं ब्रेकडाऊन झालं. पण मग तुम्हाला कागदी वस्तू बनवणं, कागदाच्या वेगवेगळ्या वस्तू बनवणं किंवा भारतीय पारंपरिक जी चित्रकला आहे त्यामध्ये पण तुम्हाला आहे मला. मग तो रस निर्माण तो त्याच्यानंतर आलं. ते त्याच्यानंतर काय झालं, मी थोडं माझं वारली मागे पडलं आणि मग मी फेसबुक वरती ना मला एक ग्रुप आला की यू कॅन जॉईन दिस ग्रुप असं येतं ना, ते त्याच्यामध्ये फेविक्रिल हॉबी आयडियाज म्हणून. आणि त्या ग्रुपमध्ये मी जॉईन झाले. मी त्यांच्याकडे खूप माझी वारलीच करत होते, तेच पोस्ट करत होते. तर मला एक दिवशी म्हणजे योगायोगाने मला पिडीलाइट मधलं म्हणजे फेविक्रिल ही पिडीलाइट कंपनीची एक प्रॉडक्ट आहे त्यांचं, फेविक्रिल याच्याने आर्ट सप्लाय करतात. तर मला पिडीलाइट मधनं फोन आला की मॅडम तुमच्या गावामध्ये आम्ही नाशिकमध्ये एक टीचर्स ट्रेनिंग कोर्स करतोय, तर आर यू इंटरेस्टेड, तुम्ही जॉईन करावं तसं आम्हाला वाटतं बिकॉज वी सी युअर आर्ट वर्क. मग त्यांनी मला असं म्हणलं, मी एकदम खुश झाले. म्हणजे दॅट वॉज अनएक्सपेक्टेड अप्रिसिएशन आहे आणि अनएक्सपेक्टेड होतं. म्हणून मग मी त्याच्यामध्ये ते कोर्स मी केला आणि प्राऊड टू से की 50 मुली होत्या आणि ओनली 2 or 3 ऑफ अस वेर सिलेक्टेड ॲज टीचर्स. तर तो कोर्स केला आणि त्याच्यानंतर ऍक्च्युली मला खूप ओपन झाले सगळे आर्ट फॉर्म्स. म्हणजे त्या ग्रुपवरच्या पोस्ट बघून किंवा आमचं ते जे ट्रेनिंग कोर्स झाला त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला 5 दिवसामध्ये जे काही शिकवलं त्याच्यानंतर खरंच खूप ओपन झालं. तोपर्यंत मला ह्या गोष्टी माहित पाहिजे, मधुबनी नावं ऐकलेली होती पण ऍक्च्युली मला काही माहित नव्हतं. वूड पेंटिंग, मधुबनी जे लिप पान आहे, बॉटल्स, म्हणजे अनेक विध जे प्रकार आहेत ते मला माहिती मधुबनी पेंटिंग किंवा पेपरचं जे तुम्ही वेगवेगळ्या वस्तू करता ही सुरुवात त्याच्यामुळे झाली. आणि मग एथनिक इंडियन बाय मीना हे जे तुम्ही सुरू केलं ही सुरुवात कशी आणि कसं झाली? आय नो. ते पण मी खूप गोष्टी करायचे आणि माझ्या नवऱ्याला दाखवायचे की, आणि मग ही यूज्ड टू से की अरे वा छान आहे छान आहे. म्हणजे आफ्टर सर्टन टाइम तो वैतागला. तो मला म्हणाला की काय तेच काय मला, म्हणजे दुसऱ्याने केलेलं मला का दाखवतेस? तू करते, स्वतः जरी केलंस तरी इट इज समबडी एल्सेस प्रॉडक्ट. म्हणजे तू त्यांची चित्र कडून पाहून ते रिपीट करतेस, त्यांचं एखाद्या गोष्टी बघून तू रिपीट करतेस आणि मला दाखवतेस. हा ऑफकोर्स दे आर गुड, पण कधी करणार समथिंग ओरिजिनल जे म्हणतो ते काय? हा ओरिजिनल तू कधी करणार? असं म्हणल्यावर मी खरं म्हणजे मला वाईट वाटलं होतं की काय आपण एवढं दाखवतोय, त्याला काही कौतुकच नाहीये. बट आय टूक इट पॉझिटिव्हली. म्हणलं खरं आहे की तेच जे दुसऱ्याने केलेलं क्रिएशन आहे तेच आपण याला परत रिपीट करतो आणि याला दाखवतो. आय शुड स्टार्ट प्रोड्युसिंग माय ओन पेंटिंग्स. आणि माझी तेव्हा मुलगी इथे आली होती फॉर्च्युनेटली लंडनची. तेव्हा ती तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी होती, ती सुट्टीसाठी आली होती. तर ती मला म्हणाली की आई बाबा जे म्हणतोय ते करेक्ट आहे एकदम, आणि तू यू कॅन, असं नाहीये की यू कॅनॉट. तू वाय डोंट यू प्रोड्यूस? वारलीमध्ये तू एवढं काम केलंय, तुझी सगळी स्वतःची क्रिएटिव्हिटी होती ना, इथे पण होऊ शकते, तू कर. आणि मग मी स्वतःची चित्र विचार करून मग थीम्स, मग त्याची मोठी प्रोसेस, ते सगळं करून मी मग तिला दाखवली, त्यांना दाखवली की बरी आहेत का, अशी ती सुरू झाली. मग त्या सुट्टीमध्ये जेव्हा रमा होती तिथे, आम्ही दोघींनी मिळून आम्ही एक 10 चित्र प्रोड्यूस केली, छोटी म्हणजे A4 साईजची. आम्ही एक 10 चित्र प्रोड्यूस केली. आणि मग तेव्हा ती म्हणाली की त्याच्यानंतर ती ज्या वेळेला आली तेव्हा ती मला म्हणाली की आई मी ऑलरेडी तिने एक शॉप आहे. शी इज अ व्हेरी क्रिएटिव्ह पर्सन. माय डॉटर, दोन्ही मुली माझ्या, एक माझी मुलगी आर्किटेक्ट आणि फर्निचर डिझाईन करते,
मुंबईला असते ती, आणि तिकडे जी असते ती ग्राफिक डिझायनर आहे, हे केल्या ती तिथेच असते. तर ती शी इज व्हेरी क्रिएटिव्ह. तर ती सिल्वर ज्वेलरी मध्ये, शी डील्स इन सिल्वर ज्वेलरी. तर तिने इट्सी वरती तिचं ऑलरेडी एक शॉप तिने ओपन केलं होतं, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स होता. तर ती म्हणाली, आई तुझं पण एक आपण ओपन करूया. दॅट्स वाय इट हॅपन की म्हटलं ओके, असा तो एथनिक इंडिया मीनापर्यंतचा प्रवास सुरू झाला लडखडत. आता तुम्ही जे मधुबनी आणि गाऊन पेंटिंगचा उल्लेख केला, त्याचं सांस्कृतिक महत्व काय आहे असं काही सांगू शकता का? आणि या पारंपरिक गोष्टींचा किंवा या पारंपरिक घटकांचा तुम्ही तुमच्या कलेमध्ये कशा प्रकारे समावेश करून घेता? हा, तर काय म्हणजे हे सगळे जे आर्ट फॉर्म्स आहेत ना, मी म्हणलं तसं मी शिकलेली नाही, त्यामुळे मला ऍक्च्युअली काय पेंटिंगचे रूल्स आणि काय असतं, कलर मिक्सिंग काय मला माहिती नाही, मला येत नाही. पण फोक आर्ट फॉर्म्स आहेत, मधुबनी काय किंवा गोंड काय, वारली काय, असे बरेच आहेत, पिछवाई आहे, हे सगळे फोक आर्ट फॉर्म्स आहेत. केरला म्युरल आहे. तर याच्यामध्ये ना एक त्याचा म्हणजे ती लोक बेसिकली आर्टिस्ट नसतात किंवा शिकलेली नसतात, आणि खेडेगावात राहणारी किंवा ट्रायबल्स म्हणतो आपण त्यांना. तर त्यांना जे दिसतं, जे म्हणजे शेतीवाडी असेल तर शेतीवाडी, गुरं राखणारी असतात, तर झाडं झुडपं असं ते जे काही त्यांना त्यांच्या समोर येतं तेच ते मांडत असतात. बरं, पारंपरिक तुम्ही म्हणाल तर ते कलर्स पण नॅचरली एक्स्ट्रॅक्ट केलेले असायचे, आता तसं होत नाही पण पूर्वी होतं. त्यामुळे त्यांची जी आर्ट फॉर्म्स आहेत ना ते सिम्पलर आहेत जरा, आणि अर्थात त्यांचा त्याच्यावरती ठसा आहे. गोंड हे मध्य प्रदेश छत्तीसगडचा आर्ट आहे. मिथिला रिजन जो आहे बिहार मधला, तिथला मधुबनी हा आर्ट फॉर्म आहे. पण आणि त्यांची एक वेगळी पिक्युलियर स्टाईल आहे ती करण्याची. पण बेसिक कलर्स यूज केलेले असतात, डेकोरेटिव्ह स्टाईल असते, म्हणजे प्रपोर्शन्स थोडीशी जर डिस्ट्रॅक्ट असली तरच ती चांगली दिसतात त्या आर्ट फॉर्म्स मध्ये. ही सगळी गोष्टी आहेत, म्हणजे मला हे सोपं आहे करायला, मी हे करू शकते म्हणून मी त्याच्याकडे वळले. आता तुमचा जो प्रश्न होता की तुम्ही इनकॉर्पोरेट कसं करता, तर तेव्हा म्हणजे माझ्या डोक्यात असा विचार येतो की झाडं झुडपं पक्षी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपल्याशीही निगडीत आहेत, म्हणजे कुणाशीही निगडीत आहेत या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला ग्लोबली म्हणजे देशांचं बंधन नाहीये ना, की हा भारतातल्या भिंतीवरती चांगलं दिसेल, परदेशातल्या भिंतींवरती नाही चांगलं दिसलं नसतं. पण ह्याला तर बिलकुलच नाही. ह्यातले जे फॉर्म्स आहेत, झाडं झुडपं पानं फुलं, हे कुठल्याही भिंतीवरती कलरफुल चांगलं दिसतं. म्हणून मग मी म्हणलं हे आपलं बाहेर जाऊ शकतं, काही प्रयत्न करायला हरकत. आणि म्हणून मग आम्ही ते, कारण हा जो इट्सीचा प्लॅटफॉर्म आहे हा ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे, तर याच्यावरती काय चालू शकतं, तर हे आर्ट फॉर्म्स याच्यावरती चालू शकतं, हे डोक्यात आलं म्हणून ते आम्ही सुरुवात केली. पण एस्लीवर जेव्हा तुम्ही वस्तू तुमच्या विक्रीला सुरुवात केली त्यावेळी काही आव्हानं होती, आणि ती कुठली होती आणि त्यावर मग तुम्ही कशी मात करत गेला? कारण प्रत्येक गोष्टी मध्ये नवीन असते, सुरुवात असताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, त्यावर मात कशी केली? अगदी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होता की सुरुवात तर करायची, तर आम्ही थोडा मार्केट सर्वे, म्हणजे हे इथपर्यंत आम्ही डिसाइड केलं होतं की ओके ट्रायबल आर्ट फॉर्म्स आपण घेऊयात आणि ते आपण इट्सीवरती टाकूया. तर मग आम्ही जेव्हा भारतामध्ये थोडं बघितलं की इथली शॉप्स काय आहेत, कशा प्रकारचे ते प्रोड्यूस करतात, मला करून जवळजवळ 6-7 वर्ष झाली, तर मला असं लक्षात आलं की दुकानं खूप होती इट्सीवरती इंडियन, पण सेल नव्हते त्यांचे म्हणावे तसे. म्हणजे मग रिझन काय असू शकतो याच्याबद्दल थोडा, की काय रिझन असेल, मग त्यांना विश्वास वाटत नाही का, किंवा पोस्टेजचा काही प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम्स असू शकतात, आय स्टील डोंट. आणि इकडे इट्सीचं मार्केट काहीच नाहीये, म्हणजे मी असं नंतर मी बघते की सगळ्या ग्लोबली संबंध भारत 17-18 कंट्रीज मध्ये मी माझी पेंटिंग पाठवली, पण त्या सगळ्या याच्यामध्ये इंडियन विकत घेणारा कस्टमर कमी आहे.
अच्छा. किंवा इट्सी हे सुद्धा इंडियामध्ये तितकं पॉप्युलर तेव्हा तर नव्हतंच. आता झालंय, कारण आता गेल्या 1.5-2 वर्षामध्ये इंडियामध्ये त्यांनी प्रमोशन करले, इंडियन आर्टिस्टना प्रमोट करायला सुरुवात केली. त्यामुळे ते येईल, होणार आहेच त्याच्याबद्दल, पण त्यावेळेला नव्हतं. पण फॉर्च्युनेटली माझ्या असं होतं की मला एक युके मधला ऍड्रेस होता. बरोबर आहे ना, माझी मुलगी तिथे असल्यामुळे मला एक ऍड्रेस होता आणि नंतर ती तिथेच राहिली, तिथेच तिचं लग्न झालं. त्यामुळे हे माझा गेला नाही तो ऍड्रेस युके मधला. तर मग म्हणून आम्ही दोघींनी टुगेदर हे शॉप सुरू केलं. अजूनही आमचं इट इज टुगेदर आणि त्याचा जो बेस आहे तो वी हॅव केप्ट इट इन युके. म्हणजे ते ह्याच्या दृष्टीने इट्सीच्या दृष्टीने युके बेस्ड शॉप आहे, पण मी ते डील करते फ्रॉम इंडिया. तर हा मोठा प्रॉब्लेम होता. अजूनही 1-2 वेळ असेल. दुसरा एक प्रॉब्लेम होता की तिचं ऑलरेडी शॉप होतं, तिचं कुटुंब होतं, मुलगा लहान, या सगळ्याच्यावरती माझा शॉप ती किती हँडल करणार, अजून एक जबाबदारी, शिवाय 2 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. तर ती म्हणजे आई मी आत्ता तर करते, पण तू हे सगळं हळूहळू शिकून घे, कारण तो सगळा ना टेक्नॉलॉजी ड्रिव्हन प्लॅटफॉर्म आहे ग्लोबल असल्यामुळे. आणि मला आय वॉज नॉट अवेअर ऑफ ऑल दिस टेक्नॉलॉजी, इंटरनेट कसं आणि म्हणजे त्याचे एवढं युजेस कसे करायचे ते अमुक. बरं तिथे टाकायचं म्हणजे ते फोटोग्राफ्स नीट पाहिजे, ते कुठल्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, जनरल फोटोग्राफ टाकला, म्हणजे असे बरेच प्रॉब्लेम्स होते की जे मला माहित नव्हते. आणि मुख्य म्हणजे अपलोडिंग कसं करायचं, त्याचं तुमचं लिटरेचर काय लिहायचं, इथपासून माझा प्रॉब्लेम होता. हळूहळू ते सगळं मला यायला लागलं. आणि पण फोटोग्राफ, शी इज अ ग्राफिक डिझायनर, त्यामुळे ते मी करत नाही. मी तिला म्हणते की हा जो पार्ट आहे ना ते तूच केला पाहिजे, बाकी एव्हरीथिंग आय विल डू. म्हणजे प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण नवीन करायला घेतो आणि जेव्हा व्यवसाय म्हणून त्या गोष्टीकडे बघतो, तेव्हा प्रत्येकाचं स्ट्रगल वेगवेगळं असतो. प्रत्येकाला वेळेला पैशाचं स्ट्रगल असेल असं नाही. जसं तुमच्यासाठी टेक्नॉलॉजी शिकून घेणं आणि ज्या वयामध्ये तुम्ही खरं तर म्हणजे ते कौतुकास्पद आहे की ज्या वयात तुम्ही सुरुवात केली, तो स्ट्रगल तुमच्यासाठी होता की त्या गोष्टी शिकून, त्यामध्ये नवीन गोष्टी शिकून तुम्ही पुढे जात राहणं आणि करणं. ही खरं तर सगळ्याच प्रेक्षकांसाठी आणि महिलांसाठी विशेष म्हणजे मी म्हणेन की खूप अशी इन्स्पायरिंग अशी गोष्ट आहे. आता तुमच्याकडे वेळ होता, ज्या वेळेला तुम्ही सुरुवात केली, तर मग तरी सुद्धा काही वेळा अशा वेगळ्या जबाबदाऱ्या वेगळ्या वयामध्ये असतात. मग एसटीवर तुमचं स्टोअर सुरू करणं किंवा इथे भारतामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वस्तू तुमच्या विक्रीला ठेवणं आणि हे सगळं तुमचं एकीकडे सुरू होतं आणि त्याबरोबरच स्वतःकडे बघणं, कुटुंबाकडे किंवा काही वेगळ्या जबाबदाऱ्या होत्या, हे सगळं कसं समतोल साधला जात होतं? ऍक्च्युली जबाबदाऱ्या म्हणजे माझा प्रचंड घरचा सपोर्ट, एस्पेशली माय हजबंड. ते आर्किटेक्ट होते आणि स्वतः एक उत्तम आर्टिस्ट होते. इन मेनी म्हणजे वेगवेगळे आर्ट फॉर्म्स त्यांना माहित होते. बीइंग अन आर्किटेक्ट, ही वॉज अ व्हेरी गुड आर्किटेक्ट, ही वॉज अ फाउंडर ऑफ अ कॉलेज. ते अत्यंत उत्तम ड्रामॅटिक्स मध्ये होते, म्हणजे त्यांच्यामुळे मी ड्रामॅटिक्स मध्ये आले. म्हणजे त्यांना सिल्वर मेडल, गोल्ड मेडल पर्यंत त्यांनी याच्यामध्ये स्पर्धांमध्ये त्यांनी. ही वॉज अ व्हेरी गुड ऍक्टर, उत्तम गाणारे होते. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये म्हणजे माझ्या घरामध्ये किंवा माझी मुलगी अतिशय उत्तम गाते. श्री हृदयनाथ मंगेशकरांची शिष्या होती. तर सगळेच आर्टचं खूप वारं आहे, वेगवेगळ्या कलांचा संगम आहे आमच्या घरामध्ये. डेफिनेटली आहे. मीच नव्हते काही करत, मला गाण्यातलं काहीही कळत नाही, कारण सूर ताल अगदी पूर्ण झिरो. पण ठीक आहे, सगळ्यांनाच कुठे सगळं येतं हे मी करत. आणि ह्या माझ्या मुलींना पण ड्रॉइंगचं अंग आहे, माझ्या नवऱ्याला डेफिनेटली आहे. ही वॉज अ व्हेरी गुड आर्टिस्ट. त्याच्यामुळे ते त्यांनी केलं नाही हा भाग वेगळा, पण त्यांना येत होत. त्यामुळे मला प्रोत्साहन आहे घरातून.
अख्ख्या फॅमिलीचं प्रोत्साहन होतं. आणि मुली गेल्यानंतर तर मी आणि नवरा म्हणजे कधी कधी असं व्हायचं, अरे एवढा वेळ झाला का, बरं आता मी वरण भातच करते. आणि तो सुद्धा खूप महत्वाची गोष्ट असते ना, हा पाठिंबा सुद्धा महत्वाचा असतो की तू तुझ्या कामात मग्न असणार नाही माझ्या लक्षात. समटाइम्स इट म्हणजे अगदी रेअरली होतं, कारण ऍट द बॅक ऑफ युअर माइंड तुम्हाला माहितीच असतं मला सकाळपासून ही कामं करायचे, असं होत नाही. पण कधी कधी होतं आणि कधी कधी एखादी अर्जन्सी पण असते की आज मला नाही वेळ स्वयंपाक करायला, मी आज खिचडीच करते. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधला सपोर्ट सुद्धा महत्वाचा असतो, खूप महत्वाचा असतो. रोजच्या याच्यातला तो खूप म्हणजे माझ्या नवऱ्याचा मला इतका सपोर्ट होता. मी वारली ज्या वेळेला करत होते त्यावेळेला एक आहे हा प्रश्न तुमच्या याच्यामध्ये सपोर्ट सिस्टीम वरती काय, तर आय वुड लाईक टू टेल यू राईट नाव. तर तेव्हा काय होतं, मी खूप करत होते आणि एक्झिबिशन्स करत होते, म्हणजे प्रचंड माझं तेव्हा आय वॉज डुईंग इट खूप मोठ्या प्रमाणावर चालू होतं. पण मी साड्या करत नव्हते. तर वन फाईन मॉर्निंग माझ्या नवऱ्याला तिथल्या चेन्नईच्या एका आर्किटेक्चर कॉलेजचं इन्स्पेक्शन साठी जायचं होतं. तर ते तिकडे ज्या दिवशी ते जाणार होते त्या दिवशी त्यांनी मला सकाळी विचारलं, मी चेन्नईला जाणार आहे, तुझ्यासाठी साड्या घेऊन येऊ का पेंट करायला. हा म्हणजे माझ्या ते कुठेही डोक्यात नव्हतं. चेन्नईला जाणार आहे हे 15 दिवस आधी ठरलेलं होतं, पण मी तुझ्यासाठी साड्या घेऊन येऊ का नल्लीमधनं. मी म्हटलं की बापरे, म्हणजे इट इज सच अ मोठा डिसिजन आहे म्हटलं हे, की नल्लीच्या साड्या एक तर एक्सपेन्सिव्ह सिल्क साडीज असतात आणि त्या घेऊन येऊ का, म्हणजे काय मी काय करू एवढ्या साड्यांचं. म्हण नाही, तू पेंट कर. आणि काय तू म्हणे, बघ मी संध्याकाळी जाणार आहे, टेक युअर डिसिजन राईट नाव, मला जायच्या आधी सांग काय तुझं आहे ते. तर मी म्हटलं ठीक आहे घेऊन ये. किती काय काही माहित नव्हतं, घेऊन ये. आणि तुम्हाला गंमत वाटेल, त्यांनी 12 साड्या आणल्या नल्लीमधनं. 12 साड्या, म्हणजे मला ते बघून धडधड प्रेशर आलं असं की बापरे, तर मी यांचं काय करू, 12 साड्यांचं मी काय करणार आहे. पुढचे 3 महिने मी त्या रंगवत होते आणि 3 महिने मी त्याच्यावरती 12 साड्यांवरती 12 वेगळी डिझाईन्स केली आणि त्या पेंट केल्या 12 साड्या. आणि मग डोक्यात आलं की आता 12 साड्यांचं मी काय करू. म्हणजे तसं पाहायला गेलं तर 12 म्हणजे खूप मोठी संख्या आहे, पण 12 म्हटलं तर छोटी पण संख्या आहे. 12 साड्यांचं मी काय करणार. मग आम्ही परत मुंबईला गेलो आणि नल्लीमधनं अजून 12 साड्या म्हणजे 25 साड्या 13 साड्या घेऊन आलो आणि एक 25 साड्या पुढे आणखी 2 महिन्यामध्ये मी रंगवल्या आणि आम्ही 25 साड्यांचं एक्झिबिशन केलं. आणि त्याला अतिशय सुंदर रिस्पॉन्स होता. म्हणजे माझ्या ज्या उरलेल्या साड्या होत्या त्या नाशिक मधल्या एका दुकानदाराने विकत घेऊन टाकल्या. दे वर ऑल व्हेरी एक्सपेन्सिव्ह. एक तर नल्ली सेल होतं ते, आणि माझं बेसिक पहिल्यापासून ते होतं की जर आर्टला तुम्ही पेंटिंगला जर मी एवढे पैसे घेणार आहे, कारण ऑब्विसली, तर मग बेस मटेरियल पण उत्तमच पाहिजे. अर्थातले असे काही अनुभव आहेत ग्राहकांशी जोडलेले की जे संस्मरणीय असे म्हणता येतील, की जे तुमच्या कायम लक्षात राहणार आहेत? खूप आहेत. म्हणजे खूप लोक कौतुक करतात. आता ते कशा शब्दात मला पुटअप करायचं ते मला माहित नाही, पण आय नो की खूप लोक कौतुक करतात आणि म्हणतात की किती ग आता तू ह्या वयामध्ये एवढं सगळं करतेस, जे मला आवडत नाही कारण हे करायला वयाचा काही संबंध नाहीये. पण ठीक आहे, लोकांना असं वाटतं की नाही ही आता सुद्धा हे एवढं सगळं करते. किंवा मी वर्कशॉप्स न तेव्हा जरा गंमत असते. मी वर्कशॉप्स न जेव्हा जाते कॉलेजमध्ये, इथे तर निफ्ट मध्ये मी बरेच वर्कशॉप्स केलेले. तर NIFT का काय आहे कॉलेजला, तिथे मी बरीच वर्कशॉप्स केले. नाशिक रोडला पण केले. म्हणजे ही सगळी मला पेडीलाईटनी ऑफर केलेली असतात की अशा ह्याच्यामध्ये जाऊन मॅडम तुम्ही वर्कशॉप घ्याल का. तर त्यांच्याकडे मी जेव्हा जाते तेव्हा त्यांच्याशी एक थोडा रॅपो पण झालेला असतो. पण सुरुवातीला मी जेव्हा, आणि वेगळे वेगळे स्टुडंट्स असतात, वेगळ्या वर्षाची मुली असतात त्या, आणि त्या जेव्हा पहिल्यांदा बघतात अरे बापरे ही आजी आता आपल्याला शिकवणार आहे, आणि देन लेटर मग तेव्हा त्यांना एक्सपिरियन्स काय तर म्हणतात काकू तुम्ही इतक्या क्यूट आहात ना, आम्हाला तुम्हाला मी दॅट इज समथिंग व्हेरी अमेझिंग. यू फील तसं काही नसतं, ठीक आहे, पण कोणीतरी म्हणणं हे सुद्धा छान वाटतं ना, का नाही वाटणार. तर आम्हाला खूप मजा आली तुमच्याकडनं शिकायला. तर असं जेव्हा म्हणजे
जे हे तू छान केलंयस हे म्हणणारे तर खूप आहेत, पण ही अशी इन्स्टंट देवाणघेवाण आणि प्रतिक्रिया असते. तुम्ही शिकवलं पण खूप छान आणि आम्हाला खूप आनंद झाला. मग ते टीचर्स पण म्हणतात की नेक्स्ट टाइम तुम्हीच या किंवा मग आता एवढा झाल्यानंतर दे ऑल्सो डिमांड समथिंग, त्या टीचर आम्हाला पाठवा, असं होतं. अच्छा, पण आता एथनिक इंडियन बाय मीना साठीची काय उद्दिष्ट ठरवलेली आहेत, काय पुढे योजना आहे, काय करायचं? खरं उत्तर काहीही नाहीये, खरंच नाहीये. कारण आता मी अशा स्टेजला आहे की मला आता कुठलाही गोल समोर ठेवायचा नाही की आता मला हे करायचंय आणि ते चेस करण्यासाठी मग यू टेक लॉट्स ऑफ एफर्ट्स, मग धावाधाव करता. म्हणजे इफ देयर इज सम गोल तो तुम्हाला चेस करायचा, बट आय वॉन्ट टू लिव्ह अ पीसफुल लाईफ. आय वॉन्ट टू झालं म्हणजे हे सगळं करून झालं आणि ते जेवढं सेट झालेलं आहे, जेवढं देत राहता ते देणार आहे. जे मी देते ते मी देते. इट्सीचं शॉप चालू आहे, चालेल तसं चालेल, पण त्याच्यामध्ये एफर्ट्स अजून टाका, मग ते चेस करा. आय वॉन्ट टू लिव्ह अ पीसफुल लाईफ, आपल्या कलेचा हॅपी करा. त्यामुळे हेच माझे असे रशिंग गोल्स आता काही. बरोबर. अनेक असे कलाकार आहेत की ज्यांना स्वतःची कला अशा पद्धतीने काही नवीन वेगळ्या प्लॅटफॉर्मवर पुढे येऊन घेऊन जायचे आहे. तर त्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या वस्तूंची विक्री असेल किंवा काही जे काही नवीन त्यांना करायचं, तर ती सुरुवात करण्यासाठी काय करायला हवं? म्हणजे कलाकार खूप असतात आणि उत्तम कलाकार असतात, पण आत्ताचे जे नवीन कलाकार आहेत, ऑफकोर्स मी खूपच त्याच्या मानाने म्हणजे टेक्नॉलॉजिकली मी खूप मागे असेल कदाचित त्याच्यावर. मला त्यांना हे नक्की सांगायला आवडेल की तुम्ही जे काही कराल एक तर प्रामाणिकपणे करा. पहिली गोष्ट प्रामाणिक, आणि जे जमत नाही ते सांगा ना मोकळेपणाने, मला नाही हे जमत आहे, हा महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी शिकणं. कारण ग्लोबली जर तुम्हाला जायचं असेल तर टेक्नोसॅव्ही असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण नुसतीच मी चांगली आर्टिस्ट आहे आणि मी काय मला तर हे प्लॅटफॉर्म मिळालाच पाहिजे किंवा मिळाला तर ते कोणी उचलेलच असं नाहीये. आताच्या याच्यात ग्लोबल इतकं जवळ आलंय जग की अनेक मोठे आर्टिस्ट आहेत आणि ते अनेक गोष्टी लोक करत असतात. तर त्याच्यासाठी टेक्नॉलॉजीची जोड असणं, ते शिकणं गरजेचं आहे. नुसतंच तेवढं नाही, तुम्ही बाकीच्यांचं निरीक्षण करा की प्राइजेस काय लावलेले आहेत, तुमचे प्राइजेस ते थोडेसे कम्पॅरेबल असले पाहिजे. सुरुवातीला थोडे कमी असले तरी चालतील. फोटोग्राफी तुमची कशी आहे, ते कसं तुम्ही प्रेझेंटेशन, म्हणजे जसं नुसतं एक चित्र काढलंय आणि ते फोटो काढून टाकलाय नाही चालणार, मग तुम्ही फ्रेम फॉर्मॅट मध्ये टाका. एखाद्या भिंतीवरती असले हे सगळं आता ना फोटोशॉप आणि हे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हे सगळं होतं, पण ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही टाका आणि बी व्हेरी लॉयल टू युअर सेल्फ. सगळ्या कुठलंही काम असलं तरी त्याच्यासाठी हाच एक पाया असतो की आपण स्वतःशी आधी प्रामाणिक असलं की पुढच्या गोष्टी आपोआप आपल्याला मार्ग दिसत जातो, कळत जातो. तुमच्याशी आज गप्पा मारून खूप छान वाटलं मीनाताई. एक ऊर्जा आम्हाला इथे सगळीकडे अशी भरलेली जाणवते आहे आणि खूप तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे खरंच. आणि आमचे जे आजचे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा एक इन्स्पिरेशन मिळणार आहे तुमच्याकडे बघितल्यानंतर, काहीतरी करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी. आता आपण या आपल्या गप्पांच्या शेवटाकडे जेव्हा आलेलो आहोत तेव्हा एक छोटासा गेम तुमच्याबरोबर रॅपिड फायर मी खेळणार आहे. अगदी साधे सोपे प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे आणि पटकन त्याची उत्तरं थोडक्यात तुम्हाला द्यायची. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते की तुमच्या चित्रकलेमधला कुठला प्रकार तुम्हाला अधिक आवडतो, मधुबनी की गौंड? दोन्ही गोंड. जर एखादा असा कलाकार की जो आता आहे किंवा होऊन गेलेले आहे त्यांच्याशी तुम्हाला कोलॅबोरेशन करायचं असेल तर कोणाबरोबर करायला आवडेल? मला गोंड जिथे होतं छत्तीसगड मध्ये तिथे जाऊन तिथला एखादा कलाकार मला शोधायला आवडेल की जो अननोन आहे पण खूप चांगला कलाकार आहे आणि जमलं तर मी त्याच्याशी कोलॅबोरेशन करेन.
आणि त्याला मी कदाचित इट्सीचा प्लॅटफॉर्म माहिती नसेल तर मी उपलब्ध पण करून देईन. पण मला असा कुठल्या आर्टिस्टची कोलॅबोरेशन नाही करायचं. तुम्ही तुमची कला सादर करत असताना किंवा तयार करत असताना तुमच्या आवडीचं साधन किंवा साहित्य असं कुठलं आहे की जे अनेक गोष्टी तुम्ही करत असतात त्यातलं आवडीचं? पेंट आणि ब्रश. तुमचा जो ह्या कलेतला मधला छंद आहे, आणखी एक असा कुठला छंद की जो तुम्हाला आवडतो पण तो बाकीच्यांना सरप्राईज करू शकतो की अरे ही असं काय असं पण करू शकते, असं कुठलं आहे? मला भेटायला आवडतं. खूप लोकांना भेटायला आवडतं. आता पुढचा एक प्रश्न म्हणजे की तुमच्याकडे अशी एखादी सुपर पॉवर जर तुम्हाला दिली, कोणी देव केली किंवा मिळाली, तर ती कुठली असेल की जी तुम्हाला मदत करेल आणि तिने काय मदत करावी असं तुम्हाला वाटतं तुमच्या या सगळ्या कलेमध्ये? मला आता आय डोंट नीड एनी सुपर पॉवर. नाही, तुमच्या कामामध्ये की हे जर झालं तर हे नाही, मला कामामध्ये तर मुळीच नको. कारण मी सगळं स्वतः करीन. मी आय एम अ व्हेरी पॉवरफुल पर्सन. मी स्वतःच्याच पॉवरनी जे काय करायचं ते आय डोंट नीड एनी सुपर पॉवर. आपणच सुपर पॉवर. येस. बर, त्या बात. हा कॉन्फिडन्स पण खूप छान आहे आणि खूप महत्वाचा आहे. मला हे उत्तर आहे तुमचं फार आवडलं. मीनाताई, तुमच्याशी गप्पा मारून खरंच खूप छान वाटलंय, खूप मजा आली. आणि आय होप की अशाच तुमच्या ज्या काही वेगवेगळ्या कला आहेत त्या अजून अजून बहरत येतील आणि आणखी लोकांपर्यंत तुम्ही पोहोचाल आणि तुमच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन अनेक महिला त्यांचा उद्योग सुरू करण्याचा विचार करतील आणि त्यांना प्रेरणा मिळेल. रसिका हो, अशाच अनेक व्यक्तिमत्वांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. आज मीना पाटणकर आपल्या इथे आल्या, त्यांनी त्यांचा वेळ आपल्याला दिला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. तुम्ही लाईफ बियॉन्ड किचनचे असेच अनेक भाग बघत राहा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत राहा. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हेही नक्की कळवा. पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत मी प्रज्ञा कुलकर्णी आजच्या भागात तुमचा निरोप घेते. नमस्कार. थँक्यू सो मच. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूले.